डिवचलं. पार्थच्या राजकीय परिपक्वतेबाबत केलं आजोबांनी भाष्य. बारामतीमध्ये उमेदवार देणं हा काँग्रेसचा निर्णय, राहुरीचा निर्णय स्थानिक पातळीवर. शरद पवारांचं बारामती पोटनिवडणुकीवर वक्तव्य. राहुरीत पवारांनी ऐन वेळेस उमेदवार बदलला. शेवटच्या क्षणी तनपुरे ऐवजी मोकाटे. सुनेत्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरला. एकनाथ शिंदे, बावनकुळेंची उपस्थिती. जय पवार, पार्थ पवार, तटकरे, पटेलही उपस्थित. लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार. दत्ता भरणे यांच्या शिष्टाईला यश. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची या निवडणुकीत उडी. आकाश मोरे यांनी बारामतीतून भरला अर्ज. हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द. केरळमध्ये प्रचारासाठी जाणार. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज भरताना राहणार अनुपस्थित. सुनेत्र पवारांच्या विनंतीनंतरही काँग्रेस लढण्यावर ठाम. बारामती हा पवारांचा गड, काय निकाल लागणार ते माहीत. संजय राऊतांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये प्रफुल्ल पटेल तटकरेंविरोधात फलक. तटकरे पटेलांचा फलकावर घातकी असा उल्लेख. काही वेळानं फलक हटवले. खरात प्रकरणामध्ये एसआयटी एकनाथ शिंदेंची चौकशी करणार का? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा सवाल. फोटो लावून मते मागण्याला शरद पवारांचा विरोध. सुनेत्र पवारांच्या पोटनिवडणुकीबाबतही पवार खट्टू. सासरा आणि सून यांच्यात दिलजमाई नाहीच. मोहन भागवत लग्न करून 3 मुलं जन्माला का घालत नाहीत? अमुक्तेश्वरानंद यांचा सरसंघचालकांना खोचक प्रश्न. भाजपनं सोयीनं आपलं राजकारण केलं. अजित पवार विमान अपघाताच्या FIRचं काय झालं? प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांचा भाजपावर निशाणा. शरद पवार, रामदास आठवले, ज्योती वाघमारे, राम वडकुतेंनी घेतली शपथ. राज्यसभेचे खासदार म्हणून घेतली शपथ. भोंदू अशोक खरात प्रकरणी महिला अधिकारी रडारवर. तपासात तत्कालीन महिला अधिकाऱ्याचा संबंध समोर. सूत्रांची माहिती. माझ्याकडे जी माहिती आली ती तपास यंत्रणांना दिली. खरात विरोधात लढाईचं सोडून मला प्रश्न केले जात आहेत. CDR वरून टीका करणाऱ्यांवर दमानिया संतापल्या. मेट्रो 2B, मेट्रो 9ला पुन्हा नवीन तारीख. आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत होणार दाखल. खरातचा एका बिल्डरशी तब्बल 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक पुण्यातले 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय. खरातच्या मदतीनं मोठ्या जमिनी लाटल्याची शक्यता. भोंदूबाबांना थेट गावबंदी. बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत घेतला निर्णय. धुळे तालुक्यातील निमगुळ येथील बचत गटाचा क्रांतिकारी निर्णय. कांदा निर्यात 45% घटली. आखाती युद्धाचा फटका. कंटेनर भाडं $600 ते $700 वरून $6,500 पर्यंत वाढलं. निर्यात खर्चिक बनल्यानं कांद्याचे दर घसरले. नांदेडमध्ये गेल्या 48 तासात 5वा खून. शिवसेना कार्यकर्ता सोनू कल्याणकरची हत्या. मॉर्निंग वॉकला गेलेले असताना पोटात चाकू खुपसला. इराणनं लवकरात लवकर करार केला नाही तर सर्व काही उडवून देऊ आणि तेल ताब्यात घेऊ. ट्रम्प यांनी इराणला दिली धमकी. युद्ध आणखी भडकण्याची शक्यता. आणि अमेरिकेच्या व्हाईट हाऊस जवळ गोळीबार. व्हाईट हाऊस जवळ रिकामे काडतुसांचे भाग आढळले. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट.
नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या